मित्रहो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग, धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा. मित्रहो, सुरुवातीला तुमचं प्रथम मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत करतो. त्याचं महत्त्वाचं कारण असं की आपण या कॉलेजमधील या BCom फर्स्ट इयरमधील हे पहिलंच लेक्चर आपण अटेंड करत आहात. मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण बाबर आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख या विषय शिकवणार असून यामधील आपण पूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण BCom फर्स्ट इयरला प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या वर्षी तुम्हाला एकूण 6 विषय शिकवले जाणार आहेत. त्यातील हा एक विषय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू बिझनेस इकॉनॉमिक्स, व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख असं याला मराठीमध्ये म्हटलं जातं. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या ओळख याच्या अभ्यासक्रमाची सिलेबसची सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मला माहिती आहे आपण 11वी 12वी ज्युनियर कॉलेजला असताना आपण अर्थशास्त्र हा विषय अतिशय चांगल्या प्रकारे शिकलेला आहात. यामध्ये आपल्याला माहिती आहे मागणी, पुरवठा, उपयोगिता या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत अर्थशास्त्रातील या आपण अभ्यासल्या नक्कीच आहेत. याचाच थोडासा पुढचा भाग मित्रांनो आपल्याला या सिलेबसमध्ये अभ्यासाला आहे. तर मित्रांनो, या अभ्यासक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख या पेपरमध्ये आपल्याला माहिती आहे की व्यावसायिक संस्थेचे निर्णय प्रक्रियेतील ज्या ज्या समस्या असतात, ज्या आर्थिक विश्लेषणाच्या संबंधित जे निर्णय असतात ते निर्णय घेण्याची क्षमता या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये आपल्याला आढळून येते. यालाच आपण व्यावसायिक अर्थशास्त्र असं म्हणतो. मित्रांनो, एखाद्या उद्योग संस्थेमध्ये व्यवस्थापकीय निर्णय घेत असताना उद्योग संस्थेमध्ये कोणत्या वस्तूचे किती उत्पादन घ्यावे, उत्पादन कसे घ्यावे, त्याची किंमत कशी ठरवावी, त्यामुळं महत्तम नफा उद्योग संस्थेला कसा मिळेल याबाबतचे निर्णय हे उद्योग संस्थेला घ्यावे लागतात. आणि याच सर्व गोष्टींच्यावर आपला हा व्यावसायिक अर्थशास्त्राचा पेपर अवलंबून आहे. मित्रांनो, अतिशय सोपा पेपर आहे. आपण प्रत्येक व्हिडिओ लेक्चर काळजीपूर्वक पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरला आपण जो आपला अभ्यासक्रम आहे, मित्रांनो आपल्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 4 युनिट आहेत. या 4 युनिटमध्ये आपल्याला युनिट क्रमांक 1 जो आहे तो इंट्रोडक्शन टू बिझनेस इकॉनॉमिक्स आहे. त्यामध्ये 4 सब घटक आहेत, सब कंपोनंट्स आहेत. युनिट क्रमांक 2 जो आहे तो कंझ्युमर बिहेवियर आहे. युनिट क्रमांक 3 जो आहे तो डिमांड अनालिसिस आहे. आणि युनिट क्रमांक 4 जो आहे तो प्रोडक्शन फंक्शन आहे. या एकूण 4 घटकावरती आपला हा सिलेबस आधारित आहे. तर मित्रांनो, आपण युनिट 1, 2, 3, 4 या 4ही युनिटवरती सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला हा विषय शिकत असताना कोणत्याही प्रकारची अडचण आली असेल किंवा मनामध्ये शंका असेल तर आपण नक्की ती शंका विचारायची. मनामध्ये कोणताही डाऊट ठेवायचा नाही, कारण अर्थशास्त्रातील बऱ्याच संकल्पना ह्या एकमेकावर अवलंबून आहेत. त्यामुळं एखादी कन्सेप्ट आपल्याला नाही समजली तर ती संकल्पना कन्सेप्ट ती त्या विषय शिक्षकांना विचारणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आज आपण आजच्या या लेक्चरला आपल्या अभ्यासक्रमातील जे 4 घटक आहेत, 4 युनिट आहेत, यावर आपण सविस्तरपणे चर्चा करूयात. मित्रहो, आपण या युनिट क्रमांक 1 मध्ये एकूण
4 सब टॉपिक आहेत आणि या 4 टॉपिकचा अभ्यास आपण सविस्तरपणे करणार आहोत। मित्रहो, त्यातील युनिट 1.1 आहे डेफिनेशन, नेचर अँड स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स। मित्रहो, व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याख्या, व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप आणि व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती यावर आपण या कंपोनंटमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राच्या विविध अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या, त्याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती याच्यावरती आपण फोकस करणार आहोत। विविध अर्थतज्ञांनी व्यावसायिक अर्थशास्त्राच्या काही व्याख्या केलेल्या आहेत। त्यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याख्या करताना स्पेन्सर आणि सेलिगमन यांनी केलेले आहे। त्याचबरोबर मॅकर नायर आणि मेरमियन यांनी व्याख्या केलेली आहे। हॅग यांनी व्याख्या केलेली आहे, वॉटसन यांनी व्याख्या केलेली आहे। त्याचबरोबर बँगहॅम आणि पाबज इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे। त्याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्राची संकल्पना काय आहे हे यामध्ये आपण समजून घेणार आहे। त्यानंतर मित्रहो, व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप आणि या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये आपण वास्तववादी अर्थशास्त्र, आदर्शवादी अर्थशास्त्र, त्याचबरोबर निर्णय क्षमतेला सर्वाधिक महत्त्व देणारं अर्थशास्त्र, वस्तूबाबत निर्णय घेणारं अर्थशास्त्र, भविष्यकालीन नियोजनाला महत्त्व देणारं अर्थशास्त्र, व्यावसायिक अनिश्चिततेवर उपाययोजना इत्यादी घटकाचा आपण या स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर मित्रहो, व्यावसायिक अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे त्यामध्ये आपण मागणी विश्लेषणाचा अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर उत्पादन आणि खर्च विश्लेषण असेल, किंमत विषयक धोरण असेल, त्याचबरोबर निर्णय प्रक्रिया असेल, भांडवल व्यवहार असेल, उद्योगातील नफा असेल, बाजाराची रचना कशी असते, त्याचबरोबर व्यवसायावरील बाह्य घटनांचा जो परिणाम आहे तो कसा या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये होतो याचा सविस्तर अभ्यास आपण या घटक 1.1 मध्ये आपण करणार आहोत। मित्रहो, युनिट 1 मधील 1.2 मध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स इन बिझनेस डिसिजन या कंपोनंटवरती, या घटकावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व आणि या व्यावसायिक निर्णय प्रक्रियेमध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र आणि व्यावसायिक निर्णय कसे घ्यावे लागतात याबद्दल आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। मित्रहो, यामध्ये आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची काही महत्त्वाची उद्दिष्ट आहेत बिझनेस डिसिजनसाठी यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्यामधील जो कंपॅरिझन आहे या कंपॅरिझनचा सुद्धा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर आपण व्यावसायिक अर्थशास्त्रामधले व्यावसायिक निर्णय कसे घ्यावे लागतात, निर्णयाचं तंत्र काय असतं, त्याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यावसायिक निर्णय प्रक्रियेचं काय महत्त्व असतं यावर सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, व्यावसायिक अर्थशास्त्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये जे व्यावसायिक निर्णयाचं जे महत्त्व असतं ते आपण विविध पॉइंटच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये आर्थिक सिद्धांताचा मेळ घालणे असेल, आर्थिक संकल्पनेचे परस्पर संबंध तपासणे असेल, निर्णय प्रक्रियेतील साह्य असेल, सांख्यिकीय संबंध असतील, या विशिष्ट मुद्द्यांच्या आधारे या घटकावरती आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। मित्रहो, या घटक क्रमांक 1 युनिट क्रमांक 1 मधील 1.3 आहे तो म्हणजे डिसिशन बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स। मित्रांनो, डिस्टिंक्शन बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र
यामधील जो फरक आहे यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अंशलक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र असंही मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये म्हटलं जातं. यामधील जो फरक आहे तो फरक विविध मुद्द्यांच्या आधारे आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये डिस्टिंक्शन बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण अंशलक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र यातील फरक स्पष्ट करत असताना काही तात्विक मुद्द्यांचा अभ्यास यामध्ये आपण करणार आहोत. यावर आपण संबंधित घटकाच्या वेळी मायक्रो आणि मॅक्रो या इकॉनॉमिक्स मधला अभ्यास करत असताना सविस्तरपणे भाष्य या टॉपिकवरती आपण करणार आहोत. मित्रांनो, यानंतरचा जो महत्वाचा जो 1.4 आहे युनिट क्रमांक 1 मधील, त्या युनिट क्रमांक 1 मधील 1.4 आहे तो म्हणजे गोल्स ऑफ बिझनेस फर्म इकॉनॉमिक अँड नॉन इकॉनॉमिक. मित्र हो, यामध्ये व्यावसायिक संस्थेचे ध्येय हे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि बिगर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून कसं असतं यावर सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत. व्यावसायिक संस्थेचे जे ध्येय आहे ते ध्येय अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून कसं असतं आणि बिगर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून कसं असतं यावर आपण सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. मित्रांनो, व्यावसायिक संस्थेचे ध्येय नेहमी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर महत्तम नफा मिळवण्याचे म्हणजेच मॅक्झिमम प्रॉफिट मिळवण्याचं असतं आणि बिगर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून थोडक्यात विचार केला तर आपण समाधान, व्यावसायिक समाधान मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे ध्येय असतं ते आपण नॉन इकॉनॉमिक्स मध्ये गृहीत धरलेलं असतं. म्हणजेच समाधान प्राप्ती मिळावी हा या बिगर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यावसायिक संस्थेचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, यावर आपण सविस्तरपणे भाष्य आपण युनिट क्रमांक 1 सुरू असताना करणार आहोत. तर मित्रांनो, हा झाला युनिट क्रमांक 1 चा जे 4 सब कंपोनंट आहेत त्यावर सविस्तर चर्चा. मित्रांनो, परत एकदा सांगतो, युनिट क्रमांक 1 आहे इंट्रोडक्शन टू बिझनेस इकॉनॉमिक्स, व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख या घटक क्रमांक 1 चं नाव आहे. आणि या घटक क्रमांक 1 मध्ये परत 4 सब पॉइंट्स आहेत. 1.1 डेफिनेशन अँड नेचर अँड स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. 1.2 इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स इन बिझनेस डिसिजन्स. 1.3 distinction between micro and macroeconomics. 1.4 goals of business firm economic and non-economics. तर अशा प्रकारे हा आपण युनिट क्रमांक 1 या युनिट क्रमांक 1 हा आपल्या सिलेबसला आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपण टॉपिक सुरू करूयात त्यावेळी 1 बाय 1 व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करूयात. मित्र हो, व्यावसायिक अर्थशास्त्रामधील आपल्याला युनिट क्रमांक 2 जो आहे तो म्हणजे कंझ्युमर बिहेवियर. या टॉपिकचं टायटल आहे कंझ्युमर बिहेवियर. मित्रांनो, याला आपण मराठीमध्ये उपभोक्त्याची वर्तणूक असंही म्हणू शकतो. मित्रांनो, यामध्ये आपल्याला 4 सब घटक आहेत, 4 कॉम्पोनंट्स, सब कॉम्पोनंट्स आहेत. ते कोणकोणते आहेत आपण या स्लाइडच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत. मित्रांनो, यामधील पहिला जो घटक आहे तो म्हणजे 2.1 कन्सेप्ट ऑफ डिमांड अँड डिमांड फंक्शन. मित्रांनो, याला आपण मराठीमध्ये मागणीची संकल्पना आणि मागणी फलन असं म्हणतो. मित्रांनो, आपल्याला टायटलवरूनच लक्षात आलं असेल, कंझ्युमर बिहेवियर म्हणजेच उपभोक्त्याची बाजारपेठेतील प्रत्यक्षात वर्तवणूक कशी असते
यावर आपण सविस्तरपणे भाष्य या टॉपिकवर चर्चा करत असताना सविस्तरपणे करणार आहोत। तर सिलेबसमध्ये आपल्याला कन्सेप्ट ऑफ डिमांड म्हणजेच मागणीची जी संकल्पना आहे, ही मागणीची संकल्पना आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। यामध्ये विविध अर्थतज्ञांनी मागणीची ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर मागणीचे जे काही प्रकार आहेत या प्रकारांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत आणि वस्तूंचे सुद्धा काही प्रकार आहेत त्याचा सुद्धा हा अभ्यास आपण या कन्सेप्टमध्ये करणार आहोत आणि मागणीवर परिणाम करणारे जे घटक आहेत याचा सुद्धा अभ्यास आपण या कन्सेप्ट ऑफ डिमांड मध्ये आपण सविस्तरपणे करणार आहोत। यानंतरचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मित्रांनो डिमांड फंक्शन, याला मराठीमध्ये आपण मागणी फलन असं म्हणतो। या मागणी फलनाचा अभ्यास करत असताना आपण यावर सविस्तरपणे याचं इक्वेशन काय आहे, मागणी फलन म्हणजे काय, यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। आपण यामध्ये मागणी फलनाचं स्पष्टीकरण देत असताना उदाहरणाच्या साहाय्याने, तक्त्याच्या साहाय्याने, कोष्टकाच्या साहाय्याने आणि आकृतीच्या साहाय्याने सुद्धा आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। मित्रांनो, यामध्ये चर्चा करत असताना मागणीचा नियम काय असतो यावरही आपण सविस्तरपणे भाष्य करणार आहोत। तर हा 2.1 मधील अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो की बाजारामध्ये प्रत्यक्षात उपभोक्त्याची, ग्राहकाची वर्तवणूक कशी होते, वागणूक कशी असते, प्रत्यक्ष बाजारात ग्राहक गेल्यानंतर आपली कशी वागणूक असते, बिहेवियर कसं असतं, याची सविस्तर चर्चा आपण या 2.1 मध्ये करणार आहोत। मित्र हो, यामध्ये युनिट क्रमांक 2 मधील 2.2 हा जो आहे तो म्हणजे कन्सेप्ट ऑफ युटिलिटी, कार्डिनल अँड ऑर्डिनरी युटिलिटी। मित्रांनो, यामध्ये आपण उपयोगितेची संकल्पना काय आहे यावर सविस्तरपणे भाष्य करणार आहोत। यामध्ये उपयोगितेची विविध अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या, त्याचबरोबर उपयोगितेचे जी विविध वैशिष्ट्ये आहेत यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी यावरही आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। मित्रांनो, यानंतर आपण कार्डिनल युटिलिटी आणि ऑर्डिनल जी युटिलिटी आहे यावर सविस्तरपणे चर्चा आपण या उपयोगितेच्या संकल्पनेमध्ये करणार आहोत। मित्र हो, यामध्ये आपण अभ्यास करत असताना एकूण उपयोगिता जी आहे या एकूण उपयोगितेच्या वरती या कन्सेप्ट आधारित आहेत, यावर आपण सविस्तरपणे भाष्य या टॉपिक सुरू असताना करणार आहोत। मित्र हो, युनिट क्रमांक 2 मधील 2.3 जो आहे तो म्हणजे इंडिफरन्स कर्व अँड इट्स प्रॉपर्टीज। मित्र हो, या 2.3 मध्ये आपण समवर्ती वक्र विश्लेषण यावर सविस्तरपणे भाष्य करणार आहोत। समवर्ती वक्र विश्लेषण म्हणजे काय आणि समवर्ती वक्र विश्लेषणाची जी गृहीतके आहेत, जी वैशिष्ट्ये आहेत, यावर आपण सविस्तरपणे भाष्य करणार आहोत। मित्रांनो, समवर्ती वक्राचा अभ्यास करत असताना आपण या समवर्ती वक्राची जी संकल्पना आहे या संकल्पनेवरती सविस्तरपणे भाष्य करणार आहोत। त्याचबरोबर समवर्ती वक्राची जी काही वैशिष्ट्ये आहेत, त्यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। त्याच्या गृहीतकांच्यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। मित्रांनो, या समवर्ती वक्राचे काही गुणधर्म आहेत, या गुणधर्मांच्या वरती आपण सविस्तरपणे चर्चा हा टॉपिक सुरू असताना करणार आहोत। मित्रांनो, यात महत्त्वाचा भाग असा की इंडिफरन्स कर्व म्हणजेच समवर्ती वक्र आणि प्रॉपर्टीज म्हणजे याचे गुणधर्म। समवर्ती वक्राचे गुणधर्म काय आहेत यावर आपण सविस्तरपणे भाष्य या कन्सेप्ट ही ज्यावेळी संकल्पना सुरू असेल त्यावेळी सविस्तरपणे करणार आहोत। आणि मित्रांनो, 2.4 हा जो आहे तो म्हणजे कंझ्युमर सरप्लस। म्हणजे
मित्रांनो, उपभोक्त्याचे संतोषाधिक्य किंवा लाभाधिक्य असं आपण याला मराठीमध्ये म्हणतो. आणि मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपण उपभोक्त्याचे संतोषाधिक्याची संकल्पना काय आहे, उपभोक्त्याच्या लाभाधिक्याची संकल्पना काय आहे आणि उपभोक्त्याची संकल्पना कशी मोजली जाते, त्याचे मोजण्याचे काही प्रकार आहेत का, आणि त्यानंतर याचं आकृतीच्या साहाय्यानं, उदाहरणाच्या साहाय्यानं सविस्तरपणे स्पष्टीकरण आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला युनिट क्रमांक 2 जो आहे याचं टायटल आहे कंझ्युमर बिहेवियर. यामध्ये परत 4 सब घटक आहेत, ते म्हणजे 2.1 कन्सेप्ट ऑफ डिमांड अँड डिमांड फंक्शन, 2.2 आहे कन्सेप्ट ऑफ युटिलिटी, कार्डिनल युटिलिटी अँड ऑर्डिनल युटिलिटी, 2.3 आहे इंडिफरन्स कर्व, त्याचे गुणधर्म, प्रॉपर्टीज, अँड 2.4 इज द कंझ्युमर सरप्लस. या 4 घटकामध्ये हा युनिट क्रमांक 2 विभागला गेलेला आहे. याची सविस्तर चर्चा आपण ज्यावेळी आपण टॉपिक सुरू करू त्यावेळी करूयात. मित्रहो, आपल्या अभ्यासक्रमातील अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे तो घटक म्हणजे घटक क्रमांक 3, युनिट क्रमांक 3. याला डिमांड ॲनालिसिस असंही म्हटलं जातं. या टॉपिकचं, या घटकाचं जे टायटल आहे ते म्हणजे डिमांड ॲनालिसिस आहे. मागणीचे विश्लेषण हे या घटक क्रमांक 3 मधील अतिशय महत्त्वाचं हे घटक क्रमांक 3चं टायटल आहे. तर मित्रांनो, या घटकामध्ये 4 सब घटकाचा आपण जे सब टॉपिक आहेत याचा अभ्यास, याची चर्चा आज आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये करणार आहोत. मित्रांनो, यामधील 3.1 जो घटक आहे तो म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड अँड टाइप्स ऑफ इलॅस्टिसिटी. म्हणजेच मित्रांनो, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे मागणीची लवचिकता म्हणजे काय आणि मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मागणीची लवचिकता म्हणजे काय हे पाहत असताना आपण मागणीची संकल्पना याचा अभ्यास आपण करणार आहोत. यानंतर मागणीची लवचिकतेचे प्रकार आणि मागणीची लवचिकता म्हणजे काय हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मित्रांनो, मागणीची लवचिकता म्हणजे अर्थशास्त्रामध्ये विविध अर्थतज्ञांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत या व्याख्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर मागणीच्या लवचिकता मोजण्याचे जे काही प्रकार आहेत त्या या मागणीच्या लवचिकतेचे प्रकार हेही आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. मित्रांनो, मागणीच्या लवचिकतेच्या प्रकारामध्ये 3 अतिशय महत्त्वाचे प्रकार मानले जातात. त्यामध्ये मागणीची किंमत लवचिकता, प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, त्यानंतर मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणजे इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, आणि मागणीची छेदक लवचिकता म्हणजेच क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. या 3 महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास आपण या घटकामध्ये करणार आहोत. मित्रांनो, या घटकामध्ये आपण मागणीचे लवचिकतेचा अभ्यास करत असताना मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, मागणीची लवचिकता मोजण्याचे प्रकार आणि मागणीच्या लवचिकतेचे हे प्रमुख 3 प्रकार आहेत, यावर आपण सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. मित्रहो, युनिट क्रमांक 3 मधील जो 3.2 जो हा घटक आहे तो म्हणजे डिमांड फॉरकास्टिंग, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स. मित्रांनो, हा जो भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा या अर्थशास्त्रामधील व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये मानला जातो. कारण व्यवसाय वृद्धीसाठी जे निर्णय घ्यावे लागतात ते बऱ्याचपैकी बेसिकली या टॉपिकवरती अवलंबून असतात. म्हणून याला आपण मराठीमध्ये मागणीचे पूर्वानुमान, मागणीचा अंदाज याचा अर्थ आणि याचे महत्त्व या चॅप्टरमध्ये आपण, या घटकामध्ये आपण कव्हर करणार आहोत. याला मराठीमध्ये मित्रांनो मागणीचा पूर्वानुमान म्हणजे काय आणि मागणीच्या पूर्वानुमानाचे महत्त्व हे आपण या प्रकरणामध्ये, या घटकामध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मागणीचे पूर्वानुमान म्हणजे काय, मागणीच्या पूर्वानुमानाच्या अंदाजावर परिणाम करणारे घटक कोणते असतात आणि मागणीच्या पूर्वानुमानासंबंधी किंवा अंदाजासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, यावर सविस्तरपणे भाष्य आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत.
त्याचबरोबर मागणीच्या अंदाजाचे महत्त्व व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टिकोनातून कसं असतं हेही आपण मुद्द्यांच्या आधारे सविस्तरपणे या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. मित्र हो, यालाच जोडून 2 पॉइंट या टॉपिक मधील 2.3.3 जो आहे याला मेथड्स ऑफ डिमांड फॉरकास्टिंग डायरेक्ट अँड इनडायरेक्ट असं या टॉपिकचं नाव आहे. मित्रांनो, मागणीचा अंदाज वर्तवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा सविस्तरपणे अभ्यास हा आपण यामध्ये करणार आहोत. यामध्ये डायरेक्ट पद्धत आणि इनडायरेक्ट पद्धत अशा 2 पद्धती आहेत. या दोन्ही पद्धतींचा सविस्तरपणे अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. मित्रांनो, यामध्ये मागणीचा अंदाज वर्तवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये आपण मार्केट सर्वे मेथड असेल, त्याचबरोबर ओपिनियन सर्वे म्हणजेच बाजार सर्वेक्षण पद्धत असेल, तज्ञ पाहणी पद्धत असेल, नमुना निवड पद्धत असेल, त्याचबरोबर बाजार प्रयोग पद्धती असेल आणि त्याचबरोबर कालमाला आणि प्रक्षेपण जे पद्धत असेल यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर रेखाकृती आलेख पद्धती असेल, न्यूनतम वर्ग पद्धती असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास आपण या मागणीच्या अंदाजा संदर्भातील या टॉपिकमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मागणीचा अंदाज वर्तवण्याच्या या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामध्ये डायरेक्ट अँड इनडायरेक्ट या अतिशय महत्त्वाच्या पद्धतींचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. आणि मित्रांनो, यामधील 3.4 जो आहे तो केस स्टडी ऑन डिमांड फॉरकास्टिंग इलास्टिसिटी ऑफ डिमांड. मित्रांनो, या घटकामध्ये आपण मागणीच्या अंदाज वर्तवण्याच्या ज्या पद्धती आहेत, मागणीची अंदाज जी संकल्पना आहे यावरती एक केस स्टडी करणार आहोत. आणि त्याचबरोबर मागणीची जी लवचिकता आहे या टॉपिकवरती एक केस स्टडी आपल्याला करायचा आहे आणि या केस स्टडीचा अभ्यास आपण 3.4 मध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, आपला युनिट क्रमांक 3 मध्ये युनिट क्रमांक 3चं टायटल आहे डिमांड अनालिसिस. यामध्ये 4 सब कॉम्पोनंट आहेत, 4 उपघटक आहेत. याला आपण 3.1 जो आहे तो म्हणजे इलास्टिसिटी ऑफ डिमांड, टाइप्स ऑफ इलास्टिसिटी. 3.2 आहे डिमांड फॉरकास्टिंग, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स. 3.3 आहे मेथड्स ऑफ डिमांड फॉरकास्टिंग, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मेथड्स. आणि 3.4 जो आहे तो म्हणजे केस स्टडी ऑन डिमांड फॉरकास्टिंग, इलास्टिसिटी ऑफ डिमांड. अशा या 4 घटकामध्ये आपला हा युनिट क्रमांक 3 विभागला गेलेला आहे. यावर आपण सविस्तरपणे भाष्य या युनिटला सुरुवात केल्यानंतर 1 बाय 1 हे उपघटक आहेत यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्या सिलेबसमधील, आपल्या अभ्यासक्रमामधील युनिट क्रमांक 4 जो आहे याचं नाव आहे प्रोडक्शन फंक्शन. याला आपण उत्पादन फलन असं मराठीमध्ये म्हणतो. आणि या टॉपिकमध्ये 4 उपघटक आहेत. यामधील जो 4.1 जो आहे तो 4.1 आहे तो म्हणजे कन्सेप्ट अँड फीचर्स ऑफ प्रोडक्शन फंक्शन. म्हणजेच उत्पादन फलनाची संकल्पना आणि उत्पादन फलनाची जी काही वैशिष्ट्ये आहेत, ज्या वैशिष्ट्यांच्या वरती आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, या उत्पादन फलनाची जी संकल्पना आहे या उत्पादन फलनाच्या संकल्पनेवरती आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. त्यामध्ये उत्पादन फलनाच्या संदर्भात विविध अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर उत्पादन फलातील आदान आणि प्रदान संस्कृती जी आहे यावर सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. त्याचबरोबर उत्पादन फलनाची काही वैशिष्ट्ये आहेत, काही गुणधर्म आहेत, याची सुद्धा आपण चर्चा या टॉपिकमध्ये करणार आहोत. मित्रांनो, यामधील 4.2 जो आहे तो म्हणजे लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स. मित्रांनो, याला आपण मराठीमध्ये बदलत्या प्रमाणाचा नियम असं म्हणतो.
या बदलत्या प्रमाणाच्या नियमाची सविस्तरपणे चर्चा आपण करणार आहोत. मित्रांनो, बदलत्या प्रमाणाचा हा नियम उत्पादन फलनाच्या संकल्पनेवरती बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. यामध्ये आपण अगोदरच्या टॉपिकमध्ये उत्पादन फलनाची संकल्पना, त्याचबरोबर उत्पादन फलनाची जी वैशिष्ट्ये आहेत याचा अभ्यास केल्यानंतर आपण बदलत्या प्रमाणाचा नियम हा जो आहे हा बदलत्या प्रमाणाचा नियम आपण पाहणार आहोत. त्यामध्ये बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या विविध अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या, बदलत्या नियमाचे स्पष्टीकरण आकृतीच्या सहाय्याने, त्याचबरोबर कोष्टकाच्या सहाय्याने आपण करणार आहोत. मित्रांनो, बदलत्या प्रमाणाच्या नियमाचे काही टप्पे आहेत. या टप्प्यांचा सुद्धा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये सविस्तरपणे करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला या 4.2 मध्ये आपल्याला बदलत्या प्रमाणाचा नियम सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. मित्रहो, या घटक क्रमांक 4 मधील 4.3 हा जो महत्वाचा घटक आहे हा म्हणजे लॉ ऑफ रिटर्न टू स्केल. याला मराठीमध्ये आपण उत्पादन प्रमाणफलाचा नियम असं म्हणतो. या 4.3 मध्ये आपण उत्पादन प्रमाणफलाचा नियम याची चर्चा सविस्तरपणे करणार आहोत. मित्रहो, यामध्ये उत्पादन प्रमाणफलाच्या विविध तज्ञांनी केलेल्या व्याख्या, त्याची संकल्पना, त्याचबरोबर उत्पादन प्रमाणफलाची जे नियम आहे याची आकृतीच्या द्वारे आणि कोष्टकाच्या द्वारे सुद्धा सविस्तरपणे स्पष्टीकरण आपण करणार आहोत. या नियमाची, या सिद्धांताची काही गृहीतक आहेत ही सुद्धा आपण पाहणार आहोत आणि या सिद्धांतावर केल्या गेलेल्या काही टीका सुद्धा आहेत या सुद्धा आपण यामध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. मित्रांनो, या टॉपिक मधील, या घटकामधील, युनिट क्रमांक 4 मधील, या अभ्यासक्रमामधील जो घटक क्रमांक 4.4 आहे, या 4.4 आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्स ऑफ स्केल, इंटरनल अँड एक्सटर्नल. मित्रांनो, याला मराठीमध्ये आपण प्रमाणातील बचती असं म्हणतो. मित्रांनो, प्रमाणातील बचतीमध्ये अंतर्गत बचती आणि बहिर्गत बचती असे 2 घटक आहेत. या घटकांचा आपण सविस्तरपणे अभ्यास या युनिट क्रमांक 4 वरती करणार आहोत. मित्रांनो, प्रमाणाच्या बचती यामध्ये अंतर्गत बचती आणि बहिर्गत बचती यावर सविस्तरपणे चर्चा आपण या टॉपिकमध्ये घटक क्रमांक 4 मध्ये करणार आहोत. मित्रांनो, प्रमाणाच्या बचतीमधला जो अंतर्गत बचती आहेत, अंतर्गत लाभ आहेत, यामधील तांत्रिक लाभ असतील, त्याचबरोबर प्रक्रिया संलग्नीकरणातील लाभ असतील, आधुनिकीकरणाचे तंत्रज्ञान असेल, त्याचबरोबर व्यवस्थाकीय फायदे असतील, खरेदी विक्री विषयक बचती असतील, वित्त विषयक बचती असतील, धोके पत्करण्यातील बचती असतील, यावर आपण सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. तर यामध्ये काही तोटे आहेत यावर सुद्धा आपण भाष्य करणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, बहिर्गत फायदे म्हणजे बहिर्गत बचतीमध्ये आपण केंद्रीकरणातील लाभ, विशेषीकरणाचे लाभ, माहिती विषयक लाभ, विघटनातील लाभ अशा विविध लाभांची चर्चा आपण बहिर्गत मितव्ययता यामध्ये करणार आहोत. याचे काही तोटे सुद्धा आहेत आणि या बचतीवर काही तज्ञांनी टीका सुद्धा केलेल्या आहेत. या टीकांचा या घटकामध्ये आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आपला जो युनिट क्रमांक 4 आहे, घटक क्रमांक 4 आहे, अभ्यासक्रमातील घटक क्रमांक 4 हा उत्पादन फलन आहे आणि या उत्पादन फलनाच्या संकल्पनेमध्ये, घटकामध्ये एकूण 4 उपघटक आहेत. त्यामधील पहिला जो आहे 4.1 कन्सेप्ट अँड फीचर्स ऑफ प्रोडक्शन फंक्शन, म्हणजेच उत्पादन फलनाची संकल्पना आणि त्याची वैशिष्ट्ये, गुणधर्म हा आहे. त्याचबरोबर लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स हा आहे. त्याचबरोबर लॉ ऑफ रिटर्न टू स्केल हा 4.3 आहे आणि 4.4 जो आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्स ऑफ स्केल्स, इंटरनल अँड एक्सटर्नल. अशा या 4 घटकामध्ये आपला हा युनिट क्रमांक 4
विभागला गेलेला आहे आणि या संपूर्ण घटकावरती आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. संपूर्ण घटक आणि त्या घटकातील उपघटक यांच्यावरती सविस्तरपणे चर्चा आपण या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा 4था युनिट अभ्यासक्रमाला आपल्याला आहे. तर मित्र हो, या व्यावसायिक अर्थशास्त्र या पेपरच्या अभ्यासक्रमाविषयी आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. मित्रांनो, या अभ्यासक्रमामधील थोडासा सारांश तुम्हाला सांगतो आणि आपण थांबूयात. मित्रांनो, या व्यावसायिक अर्थशास्त्र या पेपरमधील आपल्याला एकूण 4 टॉपिक आहेत, 4 युनिट आहेत. यामधील पहिला युनिट आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन टू बिझनेस इकॉनॉमिक्स, दुसरा युनिट आहे कंझ्युमर बिहेवियर आणि तिसरा युनिट आहे डिमांड अनालिसिस आणि चौथा जो युनिट आहे तो प्रोडक्शन फंक्शन. या 4 घटकावरती आपला हा बिझनेस व्यावसायिक इकॉनॉमिक्स व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम आधारलेला आहे. तर मित्रांनो, आपण याची चर्चा सविस्तरपणे आपण या लेक्चरला या पाठीमागच्या लेक्चरला सविस्तरपणे केलेले आहे. मित्रांनो, अभ्यासक्रमाविषयी काही जर शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. परत मराठीमध्ये आपल्याला या 4ही घटकाची ओळख करून देतो. मित्रांनो, पहिला जो घटक आहे तो म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख. दुसरा घटक आहे तो म्हणजे ग्राहकाची वर्तवणूक, उपभोक्त्याची वर्तवणूक असंही म्हटलं तरी चालतं. तिसरा घटक आहे मागणीचे विश्लेषण आणि चौथा घटक आहे उत्पादन फलन. या 4 घटकावरती आपला हा व्यावसायिक अर्थशास्त्राचा संपूर्णपणे अभ्यासक्रम आधारलेला आहे. मित्रांनो, लेक्चर आपल्याला नियमितपणे पाहावी लागणार आहे. जोपर्यंत ऑफलाईन क्लास चालू होत नाही तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी ही लेक्चर पाहणं अत्यंत आवश्यक आहे. याचा अटेंडन्स सुद्धा आपण ठेवला जातो, कारण कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आपल्याला पेस्ट करावं लागतं. कमेंट बॉक्समध्ये आपल्याला आपलं नाव टाकावं लागतं. याचा उपयोग आपण इंटरनलचे जे मार्क्स असतात यासाठी आपण नेहमी करत असतो. यामुळं मित्रांनो, आपल्या विषयाची सर्व लेक्चर तुम्हाला पाहणं बंधनकारक आहे आणि ती आपल्याला पाहावी लागतील. मित्रांनो, जर अभ्यासक्रमाविषयी काय वाटलं तर आपण आपली शंका मला नक्की विचारू शकता. तर मित्रांनो, आज आपण या अभ्यासक्रमाच्या सविस्तर चर्चेनंतर आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.